हॅलो एव्हरीवन, मी आज तुम्हाला दाखवणार आहे क्रोएशियामधलं एक सर्वात सुंदर ठिकाण. क्रोएशिया हा साऊथ ईस्ट युरोपमधला एक देश आहे जो की समुद्रकिनारे, बेट आणि हिस्ट्रीसाठी प्रसिद्ध आहे. आणि तिथे पोहोचण्यासाठीचं सगळ्यात जवळचं एअरपोर्ट आहे ते झडार एअरपोर्ट आहे क्रोएशियामधलं. ब्रुसेल्स ते झडार फ्लाईट ड्युरेशन आहे 2.5 ते 3 तास. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही अर्ली मॉर्निंग सकाळची 6ची बस पकडली आणि पोहोचलो प्लेटविस लेकला. इथे यायच्या अगोदर मी खूप वेळा हे प्लेस इंस्टाग्रामच्या रील्समध्ये पाहिलेलं आणि मला तेव्हा असं वाटायचं की अरे जसं दिसतंय तसं असेल का. पण ट्रस्ट मी, जेव्हा तुम्ही इथे याल ना, इंस्टाग्रामच्या रीलमध्ये जे बघताय ना त्याहीपेक्षा खूप जास्त ब्युटिफुल आहे. जे आपण बोलतो ना कॅमेरा कांट कॅप्चर ब्युटी, तसं आहे. खूप सुंदर आहे. इथे येण्यासाठी तुम्ही झडारवरून डायरेक्ट बस घेऊ शकता किंवा क्रोएशियाची जी कॅपिटल आहे झाग्रेब, तिकडूनही तुम्हाला डायरेक्ट बस ॲक्सेस आहे. हे प्लेटविस लेक ठिकाण एक्सप्लोअर करण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 दिवसाची गरज आहे. 1 ते 2 दिवस पुरेसे आहेत आणि तुम्ही ह्या प्लेटविस लेकच्या आजूबाजूला स्टे करू शकता एअरबीएनबीमध्ये, जे की तुम्ही प्रायर बुकिंग करू शकता booking.com किंवा एअरबीएनबीवरून. हे जे ठिकाण आहे हे एक युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, कारण हे खूप वर्षांपूर्वी नैसर्गिकरित्या तयार झालेलं ठिकाण आहे. चुनखडी आणि डोलोमाइट नावाचा खडक हे आहे ते पावसाच्या आम्लयुक्त पाण्यामुळे इझिली विरघळतात आणि ते पाणी साठून साठून हे नैसर्गिक तळी तयार झालेली आहेत आणि ह्या तळ्यांचा समूह म्हणजे प्लेटवाईस लेक. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इथे अर्ली मॉर्निंग पोहोचायचं आहे, कारण दुपारनंतर खूप गर्दी होते. इथे पोहोचल्यावरती तुम्हाला दिसेल 2 एंट्रन्स 1 आणि 2. एंट्रन्स 1ला गेला तर ABC आणि के नावाचे ट्रेल्स आहेत. इथे डिफरंट प्रकारचे ट्रेल्स आहेत जे की डिफरंट डिस्टन्स कवर करतात आणि डिफरंट लेक्स तुम्हाला बघायला भेटतील. असं हा लेक जो आहे टोटली अपर लेक्स, मिडल लेक्स आणि लोअर लेक्समध्ये विभागलेला आहे आणि तुम्ही तुमच्या पीसनुसार ट्रेल चूज करू शकता. सो मी चूज केला होता ट्रेल C, कारण ह्या ट्रेल Cमध्ये ऑलमोस्ट 8 किलोमीटरचं डिस्टन्स होतं आणि ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बोट आणि इलेक्ट्रिक ट्रॅमसुद्धा कवर होते, जे की तिकीट्समध्येच इन्क्लुडेड आहे. माझ्यासोबत माझा छोटा मुलगा होता 1.5 वर्षाचा, त्यामुळे मी ट्रेल C चूज केला. हे जे ठिकाण आहे ते स्ट्रोलर फ्रेंडली नाही आहे, त्यामुळे तुम्ही अननेसेसरी ते कॅरी करू नका. माझा मुलगा छोटा असल्यामुळे मी हे किती बेबी फ्रेंडली आहे हे अगोदरच थोडासा रिसर्च केला होता. मी जो ट्रेल चूज केला होता ट्रेल C, तो ऑलमोस्ट 8 किलोमीटरचा होता. पण तिथली ब्युटी आणि तिथले वुडन वॉकवेजवरती चालताना मी विसरून गेले की मी किती किलोमीटर चालली आहे. आणि ते वॉकवेज एवढे सुंदर आहेत, प्रत्येक लेकच्या मधून किंवा लेकच्या बाजूने गेलेले आहेत आणि त्या प्रत्येक वॉकवेजच्या शेजारी जे टर्कवाईज वॉटर आहे ते फक्त कलरच नाही आहे टर्कवाईज, पण ते क्लिस्टर क्लिअर पण आहे. इथे थोड्या डिस्टन्सवरती तुम्ही चालाल तर तुम्हाला खूप मॅजिकल व्ह्यूज दिसतील. थोड्या डिस्टन्सवर वॉटरफॉल्स आणि परत छोटे लेक्स आहेत. आम्ही थोडंसं पुढे चालत गेलो तर तिथे आम्हाला एक लेक दिसला विथ वॉटरफॉल आणि तिथे फिश होते त्या लेकमध्ये आणि ते माझ्या छोट्या मुलाने नोटीस केले, कारण ते पाणी एवढं क्लिअर होतं आणि तिथला तळही दिसत होता आणि ते फिशही एकदम इझिली विजिबल होते. त्यानंतर ऑलमोस्ट दुपार झालेली. थोडेसे फोटोज क्लिक करून आणि व्हिडिओज घेऊन आम्ही इलेक्ट्रिक बोट राईड करायला गेलो. विथ किड्स ही बोट राईड सेफ आहे आणि हे तुमच्या तिकीटमध्ये इन्क्लुडेड आहे. बोट जिथून स्टार्ट होते म्हणजे जे स्टेशन आहे त्याच्या एंट्रन्सला आणि एक्झिटला दोन्ही साईडला तुम्हाला वॉशरूम्स आणि रेस्टॉरंट आहेत, जिथे की डायपर चेंजिंग रूम्स वगैरे सगळं अवेलेबल आहे. ही जी बोट राईड आहे ती सगळ्या ट्रेलमध्ये इन्क्लुडेड नाही आहे आणि सो तुम्ही चूज करताना तोच ट्रेल चूज करा ज्याच्यामध्ये ही बोट राईड आहे आणि इलेक्ट्रिक ट्रेन राईड पण आहे. त्यामुळे तुम्ही अवॉइड करू शकता तुमचं एक्स्ट्रा वॉक आणि बोटच्या जे एक्झिट आहे तिथे वॉशरूम आहे, तिकडे तुम्ही फ्रेश होऊ शकता आणि जवळच एक रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंटच्या बाजूने पण खूप छान व्ह्यू आहे. तिथे लिमिटेड ऑप्शन्स असतात इकडे, जसे की बर्गर, सँडविच, फ्राईज आणि मफिन्स वगैरे. सो तुम्ही तुमचे स्वतःचे स्नॅक्स वगैरे पण कॅरी करू शकता इफ पॉसिबल. अगदी शेवटपर्यंत आम्ही वॉटरफॉल्स आणि नेचर एन्जॉय करत इलेक्ट्रिक ट्रॅम स्टेशनला पोहोचलो आणि तिथून आम्ही बॅक टू एंट्रन्स नंबर 1 आणि त्याच्यानंतर बॅक टू झडार बाय बस.
सो तुमच्या क्रोएशियाच्या आयटनरीमध्ये प्लिट्विस लेक इन्क्लूड करायला विसरू नका.